महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही गट म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शनिवारी दिली। या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून दोनही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चांवर पूर्णविराम मिळाला आहे। प्रशांत जगताप यांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेऊन पुणे शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर लेखाजोखा मांडला। जगताप यांनी पवारांसमोर पुणे महापालिकेत महाविकास आघाडीसोबत लढल्यास काय होईल आणि इतर पक्षांची युती केल्यास काय होईल याबाबतचे आकडेवारीसह विश्लेषण केले। या विश्लेषणादरम्यान दोनही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास केवळ अजित पवारांच्या पक्षाचा फायदा होईल तर आपल्या पक्षाला नुकसान सोसावं लागेल हे जगताप यांनी पवारांना पटवून दिलं। जगताप यांच्या म्हणण्यानुसार एकत्र लढल्यास अजित पवारांच्या पक्षाच्या 40 ते 45 जागा निवडून येतील तर शरद पवारांच्या पक्षाच्या जागा 3 ते 11 पर्यंतच मर्यादित राहतील। या उलट दोनही गट स्वतंत्र लढल्यास शरद पवारांच्या पक्षाच्या 23 ते 47 जागा निवडून येतील असे आकडेवारीसह त्यांनी सांगितलं। प्रशांत जगताप यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे आणि त्यांच्या राजीनामा देण्याच्या इशाऱ्यानंतर हा निर्णय झाला आहे। जगताप यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि राजकारणातून बाहेर पडतील। या भेटीनंतर शरद पवारांनी पुण्यात आणि राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवल्या जातील असं स्पष्ट केलं आहे। या निर्णयाची घोषणा शशिकांत शिंदे यांच्या मार्फत केली जाईल असंही जगताप यांनी सांगितलं। या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे हे देखील सहभागी होते। विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन शहराध्यक्षांकडून शरद पवार यांनी आढावा घेतला असता दोनही ठिकाणी मतभिन्नता दिसून आली। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी भाजपला रोखण्यासाठी स्थानिक परिस्थितीत दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास तयार असल्याचं मत पवारांसमोर मांडलं तर प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडी म्हणूनच लढण्यात पक्षाचे हित असल्याचं ठामपणे सांगितलं। अखेरीस शरद पवारांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा शब्द प्रशांत जगताप यांना दिला। याचबरोबर प्रशांत जगताप यांनी निवडणुकीनंतरचे एक मोठे भाकीतही वर्तवले आहे। त्यांच्या मते निवडणुकीनंतर अजित पवार हे पुणे महापालिकेत पुन्हा भाजप सोबत युती करू शकतात। अजित पवार हे पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आग्रही असून त्यांनी शरद पवारांच्या पक्षातील अंकुश काकडे यांनाही त्यासाठी फोन केला होता। मात्र आपण काकडेंना आपली बाजू पटवून दिल्याचं जगताप यांनी नमूद केलं आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे, ज्यामुळे येत्या काळात पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह आहेत।